पनवेल में कांग्रेस की संविधान यात्रा के दौरान प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल का तीखा हमला सामने आया है। मुख्यमंत्री और प्रधानमंत्री पर आपत्तिजनक टिप्पणी उन्होंने की है। यह अब सामने आया है और अडानी मोदी संबंधों सरकारी योजनाओं पर भी गंभीर सवाल उन्होंने खड़े कर दिए हैं। राजकीय संकेत, सभ्यतेचे संकेत, आपली संस्कृती, आपली परंपरा आणि सभ्यता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाने या गुंडाळून ठेवलेल्या आहेत। त्यांना सरकारमधले मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री असणे म्हणजे या देशाचे जणू आम्ही मालकच आहोत आणि हम करे सो कायदा या भूमिकेमध्ये सातत्याने ते सर्व स्तरावर वागताना आढळून येतात आणि आजच्याही कार्यक्रमामध्ये त्याचं दर्पण हे स्पष्ट स्वरूपाचं पडलेलं आहे। इंडिया अलायन्सचं जे गठन आहे हे राष्ट्रीय स्तरावर झालेलं आहे। त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर या संदर्भामध्ये जी आहे ती प्रतिक्रिया ही त्या ठिकाणून येईल। कोणी कोणाशी संपर्क साधला, काय साधला, या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी या इंडिया अलायन्सचे कन्व्हेनरच्याच अनुषंगाने आपल्याला समजू शकतील। मात्र यातला मूळ मुद्दा जो आहे की इंडिया अलायन्स गठीत का झालं तर भारतीय जनता पक्षाची जी दंडेलशाही आहे आणि हुकुमशाही आहे ती विसर्जित करून त्या ठिकाणी लोकशाही आणण्याकरता इंडिया अलायन्स हे संविधानाच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणाकरता गठीत झालेलं आहे। या मूल्यांच्या अनुषंगानं त्या ठिकाणी कोणाची जर संपर्क साधला असेल तर तिथूनच या संदर्भामध्ये योग्य वेळी त्याचा खुलासा होईल। वास्तविक पाहता मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते मिळण्याकरता विधान परिषदेने एकमुखाने ठराव घेतलाय। सर्व राजकीय पक्ष द्या म्हणतात आहे। आता ते कसं द्यायचं, कुठून द्यायचं, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न संविधानिक मार्गाने हा सोडवला पाहिजे। हा काही भाषणबाजी करून दंडेशाही करून हा सुटणार नाही। मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं मागच्या काळात काँग्रेसच्या काळात ते दिलं गेलं होतं, ते का थांबलं, मग इम्पिरियल डाटा आला। या सगळ्यांमध्ये या आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये सकारात्मकता आणि संविधानिक स्वरूपामध्ये काय प्रयत्न होऊ शकतात हे बघितलं गेलं पाहिजे आणि नेमकं या सर्वांवर देशभरामध्ये आरक्षणावर रामबाण उपाय जो आहे आणि मराठा आरक्षणाच्या सोबत इतर सर्व समाजांना आरक्षण देण्याच्या अनुषंगानं जो फॉर्म्युला काढलाय तो केवळ आणि केवळ राहुल गांधींनी काढलाय। राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणना करून समाजाचा सिटी स्कॅन काढत असताना जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं सर्वांना आरक्षण द्यावं ही स्वागतार्ह भूमिका राहुल गांधी घेतात आणि त्याच्यामध्ये अत्यंत चांगला तोडगा काढतात। मात्र अशा प्रकारचे शब्द त्यांच्याबद्दल जर वापरल्या जात असेल ते अत्यंत दुःखद आहे आणि या सर्वातून कुठे ना कुठे सभ्य राजकारणाला आपण लयास देत आहोत का हा एक प्रश्न त्यातून निर्माण होतो।